डिजिटलच्या माध्यमातून ॲक्च्युअल तुम्ही जे सांगताय तिथं आम्हाला बघता येणार, विद्यार्थी आहेत का, शाळा आहे का, तिथं खोल्या आहेत का, शिक्षक आहेत का? जय शिवराय मित्रांनो, महाराष्ट्रातील धडाकेबाज अधिकारी म्हणजे IAS तुकाराम मुंढे साहेब. जसे ते त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत तसेच ते बदल्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहेत. म्हणजे त्याला वर्ष 2 वर्षे एका जागेवर कधीच मला तरी वाटतं काम करायला भेटत नसत. आता त्यांची बदली झालेली आहे. वन व महसूल खाते, मदत व पुनर्वसन, आपत्ती व व्यवस्थापन म्हणजे हे महसूल विभागाच्या संदर्भातील जे काही शेतकऱ्याच्या संबंधित खाते आहेत या खात्यामध्ये यांची बदली झालेली आहे. मात्र त्या अगोदर ते ज्या खात्यामध्ये होते त्या खात्यामध्ये सुद्धा त्यांचं काम एकदम नंबर 1 आहे. आता नेमकी ही बदली का झालेली? मुख्यमंत्र्यांनी त्याचं कौतुक केले आणि त्यांचं कौतुक करूनसुद्धा बदली होते. म्हणजे नेमकी का होते? आता त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय कौतुक केले, त्यानंतर तुकाराम मुंढे साहेब यांनी सुद्धा एक व्हिडिओ प्रसारित केला होता. त्यामध्ये ते काय मानलेत हे सुद्धा आपल्याला बघायचे. आणि ही जी बदली त्यांची कशामुळे होते, कारण ते या अगोदर दिव्यांग विभागामध्ये होते. त्या दिव्यांग विभागामध्ये इतकं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. त्या दिव्यांग विभागासाठी जे काही दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी त्यांनी जे काही बोगस दिव्यांगाचे प्रमाणपत्र मिळवून नोकऱ्या मिळवल्या होत्या ते सुद्धा प्रकरण काढलं. त्यानंतर दिव्यांगांसाठी एक स्पेशल अशी चांगली वेबसाईटसुद्धा चालू केली. आणि ज्या काही दिव्यांगाच्या शाळा असतात ह्या जवळपास शाळा कागदोपत्रीच असतात. त्या कागदोपत्री शाळांचं सुद्धा ऑडिट करण्याचं काम त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता त्यामध्ये त्यांचं मुख्यमंत्र्यांनी कसं कौतुक केले ते अगोदर बघा. आणि आता दिव्यांग कल्याण विभागाने अतिशय चांगली वेबसाईट तयार केलेली आहे. प्रत्येकाला त्याच्यावर रजिस्टर करायचं आहे. प्रत्येकाचं सर्टिफिकेट हे तपासलं जाणार आहे आणि तपासून पुढच्या काळामध्ये डिजी लॉकर सारखी व्यवस्था आपण उभी करणार आहोत, ज्यातनं अशा प्रकारचे जे घोटाळे आहेत ते घोटाळे या ठिकाणी होणार नाहीत. मग आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जर एवढं कौतुक केलेलं आहे, त्या विभागासाठी त्यांनी एवढं चांगलं काम केलेलं आहे, म्हणजे त्यांच्या कामाच्या माध्यमातून एकतर प्रत्येक जिल्ह्याचा नागरिक की असे जिल्हाधिकारी आपल्याला असायला पाहिजे, असे अधिकारी आपल्याला असायला पाहिजे, असे हे तुकाराम मुंढे साहेबाचं काम आहे. मात्र एवढं मुख्यमंत्र्यांनी कौतुक करूनसुद्धा त्यांची बदली झालेली आहे. दिव्यांग विभागामध्ये त्यांनी खूप मोठं असं चांगलं काम केलेलं आहे. आता त्या वेबसाईटच्याबद्दल जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल, दिव्यांगाच्या योजनांच्याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही तसं कमेंट करा. दिव्यांगासाठी ज्या काही योजना आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू. मात्र एवढं चांगलं काम करत असतानासुद्धा अशा अधिकाऱ्यांची बदली होती. बरं, आता बदली झाली तर ज्या विभागात जाते त्या विभागाच्या संबंधित ज्यांची कामं असतात, ज्या नागरिकांचे सर्वसामान्यांचे कामं असतात त्यांना बरं वाटते. म्हणजे बरेच जण त्यांचं स्वागतसुद्धा करायले. आता आपलं दुसरं एक वेणुगंगा शेती योजना चॅनल आहे. मग आता तुकाराम मुंढे साहेबाची बदली आपत्ती व व्यवस्थापन, महसूल व वन या खात्यासंदर्भात जे काही काम आहे त्या विभागात सचिव म्हणून बदली झाली. त्यासंबंधीचा एक मी व्हिडिओ केला तर शेतकऱ्यांनी इतकं त्यांचं भरभरून स्वागत केलं आहे की शेतकरी म्हणलेत वेलकम मुंढे साहेब, सुस्वागतम मुंढे साहेब. मग एवढं काम करणाऱ्या अधिकाऱ्याला आता यांच्या विभागात बदली झाली म्हणून यांना बरं वाटायलं. पण जे दिव्यांग विभागात काम करत होते तर आज त्या दिव्यांगांना दुःख वाटत असेल, कारण एवढं चांगलं काम करणारा अधिकारी बदलून गेल्याच्या नंतर त्या विभागाशी संबंधित जे काही नागरिकांचे कामं असतात तर त्यांना वाईट वाटणार आहे. तर आता तुकाराम मुंढे साहेबांनी कोणता व्हिडिओ प्रसारित केला होता तो व्हिडिओ ऐका. असं जर होत असेल तर निश्चित चांगलं आहे. पण मग आम्हाला काही डाऊट यायला लागले, मला विशेष करून डाऊट यायला लागला. नंतर मी इथं आल्यानंतर आता नवीन पद्धत आम्ही चालू केलेली आहे की हे सगळं ज्यावेळेस क्लेम केलं जातं त्याचा व्हिडिओ ऑडिट करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीला इथून आम्ही व्हिडिओ कॉल करणार. डिजिटलच्या माध्यमातून ॲक्च्युअल तुम्ही जे सांगताय तिथं आम्हाला बघता येणार, विद्यार्थी आहेत का, शाळा आहे का, तिथं खोल्या आहेत का, शिक्षक आहेत का. आणि बऱ्याच वेळेस असं मला आढळलं की जे क्लेम करतायत तशी तिथं खरी परिस्थिती नाही. ते अत्यंत चुकीचं आहे, घृणास्पद आहे आणि अन्यायकारक आहे. मग आता या दिव्यांगाच्या ज्या शाळा आहेत त्यांचं ऑडिट करणार, आता शासन त्याला अनुदान देतं, पैसा देतं, मग ते अधिकारी त्याचं ऑडिट करणार, याच्यात काय चुकीचं आहे? आणि ते व्हायला पाहिजे. असं तर मी म्हणतो प्रत्येक विभागाचं व्हायला पाहिजे. प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यानं
मुंढे साहेबासारखं काम करायला पाहिजे. नुसता पैसा कमवून काहीच उपयोग नाही. आपलं काहीतरी नाव झालं पाहिजे, ब्रँड असलं पाहिजे, कोणी डाग नाही ठेवला पाहिजे. असं काम प्रत्येक अधिकाऱ्यानं केलं पाहिजे. जसं मुंढे साहेबांचं नाव निघतं तसं प्रत्येक अधिकाऱ्याचं सुद्धा नाव निघायला पाहिजे. आणि तुकाराम मुंढे साहेबाला सुद्धा या बदलीचं आता ते काही वाटत नसेल, कारण त्यांच्या बदल्या सगळ्यात जास्त त्यांच्या होत असतात, कधी ह्या विभागात कधी त्या विभागात. आता ते अधिकारी आहेत, शेवटी शासनाचं काम आहे, त्यांना बदली केली म्हणल्यावर त्या विभागात जावंच लागेल आणि ते जिथं जातात तिथं आपल्या कामाचा ठसा उमटवतात. त्यामुळे आता जे शेतकरी आहेत ते खुश झाले आहेत, कारण त्यांना वाटते की जे महसूल विभागाच्या संदर्भातले किंवा मदत व पुनर्वसन विभागातल्या संदर्भातले कामं असतील तर ते कामं आपले आता पटापट होतील आणि चांगले होतील. आता यावर तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.